भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र आजही तितकाच प्रेरणादायी आहे। त्यांनी भारतीयांना सर्व धर्म समभावाचा अधिकार दिल्यामुळे देशात शांतता, सलोखा आणि प्रगतीचा मार्ग कायम राहिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कृतीतून आचरण करणे आवश्यक आहे, ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी केले आहे। कोपरगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास भाजपा कोल्हे गटाच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे। यावेळी युवा नेते विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संदान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील अनेक मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत अभिवादन केले आहे। दरम्यान राष्ट्रवादीकडून नगरपालिकेच्या निषेध व निधी विषयक केलेल्या वक्तव्यावर नगराध्यक्ष पराग संदान यांची प्रतिक्रिया देताना, आजच्या दिवशी राजकारण करायचे नाही, निधीबाबत व इतर गोष्टींबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर मांडू, असे स्पष्ट केले आहे। यावेळी भीम जयंती निमित्ताने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नूतन इमारतीत कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने 10 तासांचे स्टडी मॅरेथॉन सत्र आणि भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संदान आणि शिक्षण सभापती संजनाताई संजय उदावंत यांच्या हस्ते पार पडले। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुर्शदपूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पाताई काळे यांच्या शुभ हस्ते भारतीय संविधान हस्तलिखित प्रतलेखन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे। ग्रंथ प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी युवा नेते विवेक कोल्हे यांनी संवाद साधत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे, कोपरगाव। आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्ताने आम्ही सर्वच जण अभिवादन करायला आलेलो आहे। खऱ्या अर्थाने या देशाच्या विकासाची नीव ठेवण्याचं काम ज्यांनी केलं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज 135व्या जयंती निमित्ताने आम्ही सर्वच जण या ठिकाणी त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून खऱ्या अर्थाने समाजामध्ये काम करण्याचं पण या दिवसाच्या निमित्ताने घेत असतो। आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर समानता असेल, शेवटच्या घटकाला समाजातील केंद्रबिंदू मानून त्याला मुख्य प्रवाहात कसं आणता येईल या दृष्टिकोनातून वर्षभर त्या ठिकाणी कार्यरत असतो। प्रत्येक कृतीतून खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न आमच्या शब्दातून नव्हे तर कार्यातून करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। त्यामुळं या ठिकाणी आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास 10 तास त्या ठिकाणी स्टडी मॅरेथॉन आयोजित केलेला आहे। आणि मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की 100हून अधिक आमच्या युवकांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि आमच्या त्या ठिकाणी रिटायर्ड शिक्षिका त्यांनी देखील, पुष्पाताई काळे यांनी देखील संविधान हाताने लिहून त्या ठिकाणी एक आगळी वेगळी श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना देण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। आज जगाच्या पातळीवर आपण ज्या पद्धतीने महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे, यामध्ये खऱ्या अर्थाने जर योगदान असेल तर ते आपल्या दिलेल्या अधिकार आणि संविधानामुळे या ठिकाणी शक्य झालेलं आहे की शेवटचा घटक मुख्य प्रवाहामध्ये आला आणि पर्यायी देश त्या ठिकाणी सक्षम होण्यासाठी मदत झालेली आहे। पुनश्च एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कोटी कोटी अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त प्रथमतः मी अभिवादन करतो। ज्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूल मंत्र आपल्याला दिला आणि तमाम भारतीयांना सर्व धर्म समभावाचा जो अधिकार दिला, त्यामुळे आज आपल्या भारतामध्ये शांतता, सलोखा व याच्यावर मार्गक्रमण करून आज आपल्या भारताची प्रगती होत आहे। आणि त्याच याच्यातून आपण नुसतं संविधान वाचून किंवा भाषण करून चालणार नाही, तर ही प्रत्येकाने आपल्या कृतीतून आणून आणि त्याचं कुठंतरी आचरण केलं पाहिजे, अशी माझी भावना आहे।
आणि म्हणूनच आज परत एकदा भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने तमाम भारतीयांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा करतो आणि त्यांना अभिवादन करतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पालिकेचा निषेध करण्यात आलेला आहे. संदर्भात असेल किंवा झाडांची छाटणी संदर्भात निषेध करण्यात आला. कसं आहे, राजकारण कुठं करायचं हे पण समजलं पाहिजे. कारण जयंत्या पुण्यतिथ्या किंवा स्मारकामध्ये हे राजकारण करायचं नसतं. पण तरी मी आपल्याला सांगू इच्छितो की सुशोभीकरण असेल किंवा कोणती गोष्ट असेल ही गेल्या 10 वर्षापेक्षा चांगल्या पद्धतीने केले आहे. आम्ही स्वतः रात्री 12:02 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म दिवस केक कापून आणि मोठ्या उत्साहात भरपूर नागरिकांच्या उपस्थित केलेला आहे. शहरातील सर्व नागरिक आनंदात आहे कारण केलेलं काम त्यांनाही दिसत आहे. परंतु ज्यांनी चुकीचे चष्मे घातले त्यांना फक्त राजकारण करायचं असतं आणि त्यांना त्या राजकारणात आणि अजूनही ते त्या मानसिक धक्क्यातून बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांना ते पण भान नाही का राजकारण कुठं करावं, या पवित्र ठिकाणी राजकारण करायचं नसतं असा आमचा मानस आहे. आणि ही शिकवण आम्हाला आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे मी आज त्यावर काही भाष्य करणार नाही, पण लवकरच या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मी उलगडा करून सांगणार आहे. स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. अद्याप एक खराची केली नाही असं या 1 कोटीच्या निधीवर आम्ही लवकरच सगळ्या गोष्टी समोर आणणार आहोत. आणि कोणामुळे हा निधी रखडला, ज्यांचं अज्ञान आहे त्यांनी आधी त्याचा अभ्यास करावा. जर आम्ही बोललो, आज ती वेळ नाही म्हणून आज आम्ही बोलत नाही, पण कोणामुळे हा रखडला हे ज्यांनी आता जी बाईट दिली त्यांचं ते अज्ञान आहे. कारण हे सगळं स्क्रिप्टेड असतं, लिहून आलेल्या गोष्टीवर बोलत असतात. त्यांनी त्याचा आधी अभ्यास करावा का कोणामुळे हा निधी आडलेला आहे. याच्यावरच आम्ही लवकर प्रेस घेऊन त्याच्यावर सगळं सविस्तर उत्तर देणार आहोत. त्यामुळे आज मला काही त्याच्यावर बोलण्याची इच्छा नाही किंवा सांगू शकत नाही. कारण राजकारण करायला आपल्याला 365 दिवस असतात, पण या ठिकाणी राजकारण करायचं नाही ही आम्हाला आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांची शिकवण आहे. म्हणून त्याच्यावर मी आज भाष्य करणार आहे. पण लवकरच निधी कुणी अडवला, कुणी कामं प्रस्तावित केले, श्रेय घेण्यासाठी शहरातला निधी थांबवला, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील किंवा काय काय असेल, या सगळ्याचा लवकरच आम्ही आपल्या समोर मांडणार आहोत.